आज मी अतिशय सोपा उपाय आणलेला आहे जेणेकरून तुम्हाला अवघड योगासनं सुद्धा सोप्या पद्धतीने करता येतील। तर हा उपाय काय आहे तर उशांसोबत आपण कशा पद्धतीने ही योगासनं करू शकतो ते पाहणार आहोत। मी पहिले तुम्हाला योगासनाची पूर्ण स्थिती दाखवणार, त्यानंतर ह्या उशा कशा वापरायच्या हे दाखवणार आहे आणि तुम्ही आता सुद्धा माझ्यासोबत हे करून बघितलं तरी सुद्धा तुम्हाला कळेल की हा प्रकार किती सोपा आहे ते। पहिलं आसन आपण घेऊया सर्वांगासन। आता सर्वांगासन किंवा या आधीची स्टेप म्हणजे विलोमासन। हा प्रकार पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना हे जमेल की नाही असा प्रश्न पडतो, पण आता हाच प्रकार आपण उशा घेऊन बघू। तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे, जितकं उंच आसन घेऊन जायचं आहे तेवढं तुम्ही हे आसन घेऊन जाऊ शकता उशांच्या साहाय्याने। आता मी 3 उशा ठेवलेल्या आहेत आणि या उशांवरती मी असे बसणार आहे। हळूहळू पाठ खाली ठेवायची, उशा बरोबर कमरेच्या खाली आल्या पाहिजेत। त्यानंतर आपण दोन्ही पाय असे वर उचलाय। आता बघा, जो सपोर्ट आपण हाताने देत होतो तो सपोर्ट उशांनी दिलेला आहे आपल्याला आणि आपले पाय वर गेलेले, म्हणजे सर्वांगासनात जे फायदे मिळतात ते फायदे तुम्हाला या पोझिशनमध्ये मिळणार आहेत। चला पुढे जाऊया। आता फक्त सोडताना आणि हे आसन करतानाचे जे स्टेजेस आहेत ते आरामात करा। पटकन आता मी जसं तुम्हाला दाखवते तसं जमणार नाही, लवचिकता कमी असल्यामुळे, पण हळूहळू केलं की जमेल। अर्ध मत्स्येंद्रासन। एक पाय सरळ ठेवायचा आहे, हा पाय फोल्ड करायचा आहे, या पायावरच्या पूर्णपणे अपोजिट हात जो आहे तो फिरवून घ्यायचा आहे, पीळ द्यायचा आहे पोटाला। आता हे आसन करताना बऱ्याच जणांचा हात पोचत नाही किंवा बसता देखील येत नाही नीट, पाठीला पोक येतं। मग सोपा उपाय, उशा घ्यायच्या, उशांवर बसायचं, पाय सरळ सोडायचा। आता उतार आल्यामुळे आपल्याला अजून सोपं जाणार आहे। हा पाय फोल्ड केला की हलका हात असा जवळ घेतला तरी सुद्धा तुमचा हात या पायापर्यंत जाईल, त्यामुळे खूप सोपी पोझिशन आहे ही। अशा पद्धतीने हे आसन करायचं आहे। पुढचं आसन पश्चिमोत्तानासन। दोन्ही पाय सरळ सोडायचे, दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत सोडत पायाचे अंगठे पकडा। पूर्ण पोझिशन मध्ये मी पूर्ण डोकं जमिनीपर्यंत घेऊन गेले, म्हणजे गुडघ्यांना लावलेलं आहे, छाती माझी पूर्णपणे मांड्यांना टेकलेली आहे। आता ही पूर्ण पोझिशन झाली, पण बऱ्याच जणांचे हातच अंगठ्यापर्यंत पोचत नाहीत, मग काय करायचं तर ह्या उशांवर असं बसायचं। आता तुमचे हात अंगठ्यांपर्यंत पोचण्यासाठी सोपा मार्ग तयार झाला, म्हणजे तुमची अप्पर बॉडी जी आहे, कमरेला जो ताण बसत होता तितका ताण बसणार नाही जर तुम्ही खाली उशी घेऊन बसलात तर। कारण मला उतार मिळालेला आहे आणि त्यामुळे माझा हात अजून पुढे गेला बघा। मगाशी माझे हात इथे जात होते, आता मी इथपर्यंत घेऊन जाऊ शकते, कारण मला चांगल्या पद्धतीने उशांचा सपोर्ट मिळालेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करा। अंगठे पकडा, सुरुवातीला मान समोर ठेवा, हळूहळू डोकं खाली न्या आणि जशी लवचिकता वाढत जाईल तसं तुम्ही हा सराव वाढवत चला। हाच प्रकार तुम्ही उशा पायांच्या ठिकाणी घेऊन पण करू शकता। अशा पद्धतीने उशा ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर पाय ठेवून अंगठे पकडायचे आहेत। वडीलधारी जी मंडळी आहेत, ज्यांना आसनं करायला जमत नाहीत पण आसनं तर खूप उपयोगाची ठरतात, तर अशांसाठी हा प्रकार खूप उपयोगाचा आहे। पुढे जाऊयात। आता आपण शलभासन बघणार आहोत। पोटावर झोपायचे, हनुवटी समोर ठेवायचे, दोन्ही हात पोटाखाली घ्यायचे आणि दोन्ही पाय वर उचलायचे। आता इथे मांड्यांमध्ये वजन जास्त असेल आणि त्यामुळे वजन आपल्याला झेलून घेता येत नसेल तर मांड्यावरच येत नाहीत, म्हणून आपण उशांचा आधार घ्यायचा आहे।
जरा जास्त उशा घ्यायच्या, कारण ह्या उशा जरा मऊ आहेत त्यामुळे लगेच दबल्या जातात, पण तुमच्या घरी जरा कडक उशा असतील तर तशा उशा घ्या. अशा पद्धतीने एक स्लोप बनवायचा आहे आणि तुमचा ओटीपोटाचा भाग उशांवर ठेवायचा. हनुवटी समोर बघा, आपोआप माझे पाय वर आलेले. हा प्रकार करायचा आहे. बैठक स्थिती जर तुम्हाला सुधारायची असेल, पाठीचा कणा सुरळीत राहण्यासाठी पोस्चर ट्रेनिंग फार महत्त्वाची असते. मग आपण काय करायचं, दंडासन हा प्रकार. काही जणांना जास्त वेळ यामध्ये बसता येत नाही, काही जणांना खालीसुद्धा बसता येत नाही. मग त्यांच्यासाठी उशी अशी खाली घेऊन बसायचं, यावर पाय सरळ ठेवायचा. यामध्ये तुम्ही भद्रासन सुद्धा करू शकता, बटरफ्लाय पोझिशन. आता बॅकवर्ड बेंडिंगमधलं अजून एक आसन, ते म्हणजे मत्स्यासन. हे आसन बघितल्यानंतर खूप जणांना असं वाटतं की पाठीचा कणा इतका वाकणार नाही. दोन्ही हात फोल्ड करायचे, छातीवर उचलायचे आणि डोकं आत घ्यायचं. आता हा प्रकार उशा घेतला की सोपा होतो, कारण पाठीच्या कण्याला आधार मिळतो आणि त्यामुळे तुम्ही चांगला बाकसुद्धा देऊ शकता. तुम्हाला कुठे बेंड करायचं आहे तिथे तुम्ही बाक देऊ शकता. कमरेच्या ठिकाणी ठेवले तर कमरेच्या इथे सेतुबंधासनासारखा जो स्ट्रेच आहे तो मिळेल, आणि मानेच्या इथे ठेवले तर मत्स्यासनासारखा. दोन्ही दाखवते. साधी मांडी घालू शकता किंवा पाय मी मगाशी सरळ ठेवलेले तसे ठेवू शकता. हळूहळू मान जी आहे ती अशी सैल सोडून द्यायची. हात असे वर घेऊ शकता तुम्ही. इतकं सुंदर वाटतं या स्ट्रेचमध्ये. तुम्ही हे करून बघितलं की तुम्हाला रिलॅक्सेशन जाणवणारच. आता सेतुबंधासन कसं आहे त्याचा सुद्धा एक ताण दाखवते मी तुम्हाला. कंबर वर घ्यायची आणि दोन्ही हातांनी असं सपोर्ट द्यायचा. हळूहळू पाय सरळ करायचे. आता हा जो स्ट्रेच आहे तो अवघड का जातो, कारण कंबर इतकी वर येत नाही, पाठीचा कणा तितका लवचिक नसल्यामुळे. मग आपण सुरुवातीला 2 उशा घ्यायच्या. पहिले कमी घ्यायच्या, कारण आपली बॅकवर्ड बेंडिंग किती आहे आणि किती वाढू शकते याचा अंदाज नसल्यामुळे जास्त उशा जर आपण घेतल्या तर पाठीच्या कण्याला त्राससुद्धा होऊ शकतो. त्यानंतर हळूहळू बसायचं आहे उशांवर आणि अर्धी कंबरसुद्धा उशांवर आली पाहिजे. आणि मग आपण पाठीचा कणा हळूवार खाली ठेवायचा आणि पाय सरळ करायचे, हात वर घ्यायचे. मगाशी जो मी तुम्हाला ताण दाखवला तोच ताण थोडा हाईटने कमी प्रमाण असताना आपल्याला मिळतो. पोटाच्या सर्व अवयवांसाठी खूप उत्तम आहे. बघा, ही योगासनं खूप सोपी आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीने या आसनांचा सराव केलात तर नक्की हे करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुम्हाला कसं वाटलं ते. धन्यवाद.